वर्षा, आणखी एक मोठी बातमी आहे ती म्हणजे भाजपकडून गोपाळ शेट्टी यांना उमेदवारी नाकारण्यात आली आहे। त्यांचं उमेदवार म्हणून नाव घोषित केलेलं नाहीये। महाराष्ट्रातील 20 नावांची यादी काल जाहीर करण्यात आली आहे। विद्यमान खासदार गोपाळ शेट्टी यांना उमेदवारी नाहीये, तर त्यांच्या जागेवर दुसराच उमेदवार या ठिकाणी उतरवणार असल्याचं दिसतंय। लोकसभा तिकीट नाकारल्यानंतर समजूत काढण्यासाठी आता शिंदे आणि फडणवीसांनी त्यांची भेट घेतल्याची माहिती सुद्धा समोर येते आहे। दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी गोपाळ शेट्टी यांची भेट घेतलेली आहे। सध्याचे विद्यमान खासदार आहेत गोपाळ शेट्टी, मात्र त्यांना येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये उमेदवारी नाकारण्यात आली आहे आणि त्यामुळे साहजिकच गोपाळ शेट्टी हे नाराज असतील। त्या पार्श्वभूमीवर त्यांची समजूत काढण्यासाठी आता फडणवीसांनी त्यांची भेट घेतल्याची माहिती समोर येते, तेव्हाची ही दृश्य सुद्धा समोर येतात। तर रात्रीच्या वेळेला फडणवीस हे त्यांच्या निवासस्थानी पोहोचले असावे आणि त्यावेळेला फडणवीसांनी गोपाळ शेट्टींची भेट घेतली। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी भूषण शिंदे हे आपल्या सोबत थेट जोडले गेले आहेत। भूषण, काय सांगाल? भाजपची दुसरी यादी काल जाहीर झाली आहे, त्याच्यामध्ये महाराष्ट्रातील 20 नावं तर आहेत, पण त्याच्यामध्ये काही विद्यमान खासदारांना डच्चू दिल्याचंही कळतंय। काय अपडेट्स आहेत याविषयी? आणि त्याचबरोबर गोपाळ शेट्टी जे नाराज आहेत, ज्यांना उमेदवारी मिळाली नाही, त्यांची नाराजी दूर करण्यासाठी प्रयत्न होताना दिसत आहेत। नक्कीच परा, काल भारतीय जनता पार्टीची दुसरी यादी जी होती ती लोकसभा उमेदवारांची दुसरी यादी काल जाहीर झाली। त्यामध्ये अनेक धक्कादायक अशा प्रकारच्या उमेदवारांची यादी आपल्याला पाहायला मिळाली। त्यामध्ये मुंबईतील 2 जी विद्यमान खासदारांची नावं आहेत ती त्यामध्ये त्यांना डिच्चू मिळालेला आहे। त्यांचं पत्ता कट केलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। एक म्हणजे ईशान्य मुंबई आणि दुसरं म्हणजे उत्तर मुंबई। ईशान्य मुंबईचे मनोज खडक यांना देखील पत्ता कट झालेला आहे आणि दुसरा म्हणजे उत्तर मुंबईतील गोपाळ शेट्टी यांचा देखील पत्ता कट झालेला आहे। त्यामुळे गोपाळ शेट्टी कुठेतरी नाराज असल्याचं देखील पाहायला मिळत आहे। काल रात्री उशिरा देवेंद्र फडणवीस जे उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्रातील एक मोठं नाव आहे भाजपचं, त्यांनी काल गोपाळ शेट्टी यांची भेट घेतलेली आहे आणि आज देखील पुन्हा दुपारी 12 वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समवेत देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा भेट घेऊ शकतात आणि एकंदर गोपाळ शेट्टी यांची मनधरणी करू शकतात। त्यांची नाराजी आहे ती दूर करण्याचा प्रयत्न करू शकतात। मात्र सध्या तरी गोपाळ शेट्टी नाराज असल्याचं कळत आहे आणि एकंदर त्यांचा जर राजकीय प्रोग्रेस रिपोर्ट कार्ड पाहिला तर गोपाळ शेट्टीचा राजकीय प्रोग्रेस रिपोर्ट कार्ड हा काहीसा चांगला देखील सांगण्यात येत होता, तरी सुद्धा अशा प्रकारचं त्यांना जर निश्चितच भूषण याविषयीची अपडेट आपण तुमच्याकडून घेत राहूया। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।